नेरेचा का? चला गोलंदाज यस प्रशांत आहे. यस ओके सुनील दत्त. सुनील सर आणि दोन्ही सुनील सर आहेत. मयूर आहे. मयूरसाठी हा चेंडू कलीच्या दिशेने मात्र खेळून काढला. चेंडू जातो थर्डमॅन क्षेत्राला. गवसनी घालणारा हा चौकाराने पहिल्या चेंडूवरती चौकार आल्याने चौकाराने मात्र कुटारी संघाचा श्री गणेशा. एस डीजे मयूर पुन्हा एकदा. हो शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि इथे मात्र एक सिंगल मिळेल लेग बायच्या स्वरूपामध्ये. एका धावेने मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 5 वरती. सुरुवात चौकाराने पाहायला मिळाली आहे. बेतवडे वर्सेस खुटारी असा हा सामना आहे. एक जबरदस्त सामना असलेल्या शंका नाही आहे. बेतवडे संघ देखील कल्याण डोंबिवली विभागातील एक नामांकित संघ म्हणून ओळखला जातोय. हो क्या बात आहे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता. मिस्टामिंग स्ट्रोक झालाय. निलेश मात्रेला मात्र परतावं लागेल. पहिली विकेट तंबूच्या आश्रयाला. इथे प्राप्त करतोय गोलंदाज प्रशांत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय. 3 चेंडूंमध्ये तब्बल धावा आल्या त्या 5 धावा. 1 विकेट मात्र नक्कीच इथे प्राप्त केलाय तो प्रशांतने. पहिला षटक 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त ही स्पर्धा. मालिकावीराची बाईक देखील इथे उपस्थित होते. 1 लाख प्रथम क्रमांक या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इथे मात्र फलंदाज बाद. एच लागली. फलंदाजाला परतावा लागेल. विनायक मात्र इथे तंबूचा आश्रय घेतोय. दुसरी विकेट तंबूच्या आश्रयाला. विनायक मात्र आल्या पावली परतलाय. पाहू शकता आपण हाही एकविरा इव्हेंट लाईव्ह चा टेलिकास्ट या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. सध्या खूप चर्चेमध्ये असलेली ही वाहिनी आहे आणि नक्कीच संपूर्ण त्यांचे कॅमेरामॅन असतील आणि त्याचबरोबर या टेक्निकल वाहिनीचे आई एकविरा इव्हेंट वाहिनीचे सर्व संदेश शेलके ज्यांची मेहनत आहे त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये विशाल आलाय. ओ आणि इथे मात्र घडलंय काय. 3 चेंडू मध्ये 3 विकेट. पहिली हॅट्रिक या स्पर्धेची पाहायला मिळते प्रशांतच्या नावावरती.
चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर असं वाटलं की आता या धावा किमान 15-16 पर्यंत पहिल्या षटकामध्ये जातील की काय, परंतु गोलंदाजाने पूर्ण चक्र फिरवलं गेलंय. कारण त्याच गोलंदाजाने तब्बल 3 चेंडूमध्ये 3 विकेट प्राप्त केल्यात. आल्या पावली प्रत्येक फलंदाज परतला गेलाय. कारण पहिली विकेट आपण पाहिली ती खऱ्या अर्थाने मयूर म्हात्रेची, निलेश म्हात्रेची. त्यानंतर विनायक म्हात्रे बाद झाला आणि तिसऱ्या बाजूला आपल्याला विशाल म्हात्रे देखील परतताना दिसला. आता मात्र थोडासा दडपणाखाली वावरतो की काय हा खुटारी संघ हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण धावफलकावरती धावा त्या 5 आणि गडी बाद 3. इथे मात्र अजून या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज प्रशांत. काल पहिल्या दिवसामध्ये स्वर्गीय नीरावंती, जय भोलेनाथ पिसारवे हा संघ क्वालिफाय झालाय. सुपर 4 मध्ये दाखल नक्कीच ते झालेले आहेत. बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. इथून मात्र आजच्या दिवसामध्ये कोणता संघ पोहोचेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. खूप सुंदर स्पर्धा आहे. याचबरोबर पहिला षटक संपला गेलाय. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 5 धावा, 3 बाद 5 अशी स्थिती पाहायला मिळते ती चैतन्येश्वर खुटारी संघाची. षटक संपला, 5 धावा. अजून 4 षटकांचा खेळ बाकी आहे. किमान या मैदानामध्ये 71 धावांचा आहे स्कोर आपण पाहिलाय. म्हणजे कुठेतरी किमान जर धावांचा विचार केला तर या उर्वरित 4 षटकांमध्ये जर 45-50 धावा आल्या ह्या 5 म्हणजे किमान 55 ते 60 धावांपर्यंत मजल मारला हा संघ, तर मात्र नक्कीच खुटारी संघामध्ये देखील तेवढी ताकदीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता मयूरचा. तत्पूर्वी मात्र शॉर्ट गलीमध्ये नक्कीच फ्लाय स्लीपला क्षेत्ररक्षक उभा केलाय. समोरच उभा आहे. विकेट किपरला चिपकून मात्र नक्कीच प्रतीक पाहायला मिळतोय. साईडला सेकंड स्लीप देखील आहे. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन मध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे. अजून विकेट. मयूरला देखील आता परतावं लागेल. थोडीशी दयनीय अवस्था टीम चैतन्येश्वर खुटारीची. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 5 वरती 4. इथे सौरभ आलाय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक सौरभच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे मात्र नीरज म्हात्रे मैदानामध्ये आलाय. थोडासा अडचणीमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय खुटारी संघ. हो, फिरून खेळलाय जबरदस्त. स्क्वेअर लेगच्या वरतून चेंडू जाईल सीमा पार. आलाय षटकार. मात्र आल्या आल्या चौकाराने आपलं वैयक्तिक खातं ओपन केलंय. खरंच 6व्या षटकाराने 6व्या क्रमांकावरती नीरज म्हात्रे आलाय आणि त्याने मात्र हा षटकार ठोकलाय. पाहायला गेलं तर 4 विकेट तंबूच्या असलेला आता नीरजला आणि फलंदाज विकीला चांगला प्रयत्न करावा लागेल. थोडासा खाली राहतोय चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र तू माई
गरज नव्हती अशा परिस्थितीमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न, डबल माइन मध्ये हा विकेट फेकावा लागतो रनआउटच्या स्वरूपामध्ये खुटारी संघाला, विकीच्या स्वरूपामध्ये. धाव घेऊ की नको घेऊ याच्यामध्ये थोडासा विचार गेला आणि तिकडे मात्र क्षेत्ररक्षकाने काम तमाम केला. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट, 5 विकेट तंबूच्या आश्रयाला. अर्धा संघ मात्र इथे गारद झालाय. तो टीम खुटारीचा. धावफलकावरती धावा त्या 11 धावा. धावा. नीरज म्हात्रे खेळण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाज सौरभ. पाण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. इथे मात्र अजून एक विकेट. खुटारी संघाचा मात्र आज तालमेल दिसत नाहीये. विकेट वरती विकेट, विकेट वरती विकेट आणि अशा रीतीने मात्र 2 षटक देखील संपली गेलेत. 2 षटकानंतर धाव फलकावरती धावा त्या चैतन्येश्वर खुटारी संघाच्या 11, 6 गडी बाद 11 अशी नाजूक परिस्थिती. ठीक आहे. सर्जा बहुचर्चित असलेला हा बैल आहे. आणि खऱ्या अर्थाने आज बैलगाडा शर्यतीमध्ये खूप मोठं नाव या बैलाचं आपण पाहतोय. त्याचप्रमाणे खुटारीचा सोन्या अशा अनेक नामांकित बैल आहेत ज्यांनी जसा क्रिकेटमध्ये एखाद्या संघाचं, एखाद्या खेळाडूचं नाव, तसंच या बैलगाडा शर्यतीमध्ये देखील ही नावं आहेत. तर पुढचा सामना आहे रुनव 11 नारायण वर्सेस एकविरा इव्हेंट रीडकर. संदेश शेलके तुमच्याच नावाने संघ दिसतोय. एकविरा इव्हेंट. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. बरोबर, नियम आता हे असे लागू करणं गरजेचं आहे. हा येस, इथे मात्र थोडासा हाईट फॅक्टरचा नक्कीच विचार केलाय पंचांनी. यास दिशा दर्शवली आहे. ते डॉट येतोय. येस, देवेश म्हात्रे आलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 11 धावा, 6 विकेट तंबूच्या आश्रयाला आपण पाहतोय. पाण्याचा प्रयत्न, आउटसाइड द लेग स्टंप. वाईटचा इशारा पंचांचा येतोय. अवंतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव. बेतवडे वर्सेस खुटारी असा सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा काय चेंडू फेकी होते. ते मात्र त्याच पद्धतीने फेकण्याचा प्रयत्न. आता मात्र आतमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. डॉट येतोय. गोलंदाज पुन्हा प्रशांतचा वापर, ज्या प्रशांतने पहिल्या षटकामध्ये तब्बल 4 धावा देत 2 विकेट प्राप्त केले होते. 3 विकेट, हॅट्रिक प्राप्त केली होती. इथे मात्र सिंगल मिळेल. लेगबॅकच्या स्वरूपामध्ये ही धाव आहे. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 12 वरती, 13 वरती. तेरा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सुंदर सामना मैदानामध्ये रंगतोय.
जतीन थोडस खाली चेंडू राहतोय, खेळून काढण्याचा प्रयत्न नक्कीच ऑन साइडला मिडॉनच्या दिशेने मात्र चेंडू अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव मिळेल ती जतीनला. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 14 वरती. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतो. इथे फुलटॉस होता, मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. विष्णू मात्र चेंडूवरती आलाय आणि कोणतीही चूक होत नाहीये. झेल टिपला गेलाय, फलंदाजाला परतावं लागेल. अजून एक विकेट तंबूच्या आश्रयाला. 14 हा बघा, यानंतर जो सामना आहे रुनई 11 नारेन आणि एकविरा इव्हेंट रिडकर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना आहे की इनिंग संपण्या अगोदर तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये उभं राहणे गरजेचं आहे. ज्या संघाचा कॅप्टन असेल आणि अपोजिट संघाचा नसेल तर उपस्थित असलेल्या कॅप्टनला टॉस विन आहे, या स्पर्धेचा नियम आहे. आणि दोन्ही नसतील तर 5 ऐवजी 4 ओव्हरचा सामना असेल. बरोबर, हे नियम आता सध्या सुनील सर्रास लागू करणं गरजेचं आहे, तेव्हा ही कुठेतरी खेळाडूंना तंबी बसेल. हा विकेट आली आहे आणि तब्बल 5 विकेट हॉल. इट्स बरोबर, जबरदस्त गोलंदाजी, क्या बात आहे. 5 विकेट, 6वा फलंदाज 0 वरती बाद झालाय. काल 70, नक्कीच मी तेच विचारलं हाय स्कोर किती, तर 71चा होता. पण आज कुठेतरी पहिल्या सामन्यामध्ये कुठारी संघाची अशी वाटली होती की जबरदस्त परफॉर्मन्स, कारण केपीसी ट्रॉफीमध्ये काय खेळला होता संघ. भले हा पराभूत झाले सेकंड राऊंडला, परंतु जबरदस्त खेळ त्यांनी केला होता. पण तो स्पेल इथे दिसला नाहीये. एक मोठी स्पर्धा खुटारीच्या माध्यमातून देखील आपण पाहत असतो. चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी आयोजित जबरदस्त ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत असतं या संघाच्या माध्यमातून. आज मात्र राजा राणी घोट संघाची स्पर्धा आपण पाहतोय. तिकडे टॉस बॉक्स मध्ये महाराष्ट्र केसरी टिप्या, एक जबरदस्त हा बैल आहे. महाराष्ट्र केसरी म्हणून या बैलाला संबोधलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एक बैलगाड्या शर्यतीमधील नामांकित 2 बैल, आणि याचबरोबर आमचे शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे कुमार तनिष दिलीप पाटीलचा देखील कटआउट आपण पाहतोय. हा देखील लेदर क्रिकेटमध्ये चांगला खेळ करत आहे. मागच्या नाईट स्पर्धेमध्ये देखील त्या तनिषला आपण इथे पाहिलं होतं खेळताना. हे आमचे बाळादादा धुमाल साहेब देखील आहेत. मला शेट नका बोलू हा व्यक्ती पहिला सांगणारा असा मी पाहिलाय, कारण चेहऱ्यावरती नेहमीच स्मित हास्य, मनाचा राजा माणूस, दिलदार व्यक्तिमत्व म्हणून या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जातं. आम्ही अनेक वर्षे हा नाव ऐकत आलेलो आहोत, अनेक वर्षे या नावाची चर्चा आम्ही करत आलेलो आहोत. बालादादा धुमाल हे एक अशी व्यक्ती आहे की नेहमीच गोरगरिबांसाठी धावून जाणारा व्यक्ती. आणि खऱ्या अर्थाने मी मागाशी उल्लेख केलं की राजा राणी घोट संघाला पाठबळ देण्याचं काम, या संघाला उभारी देण्याचं काम कोणी केले असेल तर ते बालादादा आहेत. तुमचं देखील मनपूर्वक आभार. सॉरी, स्कोर आहे 14, 8 विकेट. आता मात्र 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती धावा आहेत. चौथा षटक. खूप सुंदर चेंडू. काहीतरी घडलं होतं, असं वाटलं होतं की एवढी धडपकड खेळाडूंमध्ये निश्चितच थोडीशी यश लागावे असं वाटलं होतं चित्र. पण तिकडे मात्र चेंडू कलेक्ट झाला नाहीये. डॉट चेंडू येतोय. 14 वरती 8. फुलटॉस होता म्हणण्याचा प्रयत्न. इथे मात्र
एक धाव तर कंप्लीट होते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? नाहीये. तर सध्या विकेट नाही आहेत आमच्याकडे, हे देखील त्यांनी ओळखलंय. हे आता जेवढे चेंडू आहेत तेवढ्या चेंडूंचा खेळ करणं गरजेचं आहे, हा विचार त्यांनी मनामध्ये ठरवलाय. स्पर्धा आपण पाहतोय रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा आहे. डायरेक्ट त्यांच्या हँडवलवरती हा नाव आपण पाहतोय. सुनील, कोणताही कार्यक्रम उभा करताना हे पूर्णपणे सगळा विचार विनिमय करूनच ठरवत असतो. ही एक त्याची विशेषता आहे. कारण नंतर जर काही प्रॉब्लेम झाला तर नक्कीच आपण दाद रायगड टेनिस क्रिकेट कमिटीकडे मागू शकतो. ही एक महत्त्वाची गोष्ट सुनीलची मला खूप आवडली आहे. कारण त्याच्या हँडवलवरती नेहमीच रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचा नाव असतो, मान्यतेनुसार ती स्पर्धा असते, हे महत्त्वाची गोष्ट आहे. अजून एक निर्धाव चेंडू बघा, कुठेतरी बेतवडा संघाला एक पहिल्या सामन्यामध्ये पकड मजबूत करण्याची संधी लाभली. कारण त्याचं एकमेव प्रयत्न जो होता, जी विकेट त्याने सुरुवातीला प्राप्त केले, ते महत्त्वाचे ठरले. क्या बात आहे, इथे मात्र चेंडू नक्कीच जाईल सीमा पार. आलाय हा षटकार, जबरदस्त. द्यायचा काय विचारच नाही करायचा, त्यांना माहिती आहे नियम काय आहेत. अरे आता नियम जेव्हा लावू ना आपण त्यावेळेला त्यांना कळतात. यस, वाईट चेंडू आहे. अवंतरचा इशारा नक्कीच आलाय. बघा, मी आता परत तुम्हाला अनाउन्समेंट करणार नाहीये, कारण चौथा षटक सुरू आहे. इनिंग संपण्याच्या अगोदर तुम्हाला टॉस मध्ये येणं गरजेचं आहे. डायरेक्ट डिसिजन. हो, इथे मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न, एक धाव नक्कीच मिळेल. स्कोरर आमचे जयेश आहे, पण त्याचा एवढा टेन्शन आलाय की स्कोरिंगला तो सध्या बसलाय, पण ते कसं विकेट लिहू ते त्याच्या मनामध्ये चाललेलं आहे. कारण जसा तो इथे ती स्कोरिंग करतोय, पण एका बाजूला तो टेन्शन मध्ये देखील आहे. असू द्या, खूप सुंदर फटका आहे. या सीते शेवटचा षटक आहे. नारायण वर्सेस रीडगर असा सामना असेल नेक्स्ट सामना. दोन्ही टीम सज्ज राहायचे आहेत. ची संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी, पप्पू पाटील असतील आमचे, प्रदीप पाटील, कुमार पाटील, करण परम पोरजी, प्रशांत पाटील, मयुरेश, सुनील आमचे, रमेश सालुंके, रुपेश सालुंके, रुशल पाटील, राहुल पाटील, प्रणय पाटील आणि हर्षद मडवी संपूर्ण. आणि त्याचबरोबर आमचे मुख्य आयोजक बालादादा धुमाल यांचं देखील विशेष कौतुक. शेवटचा षटक आहे, 27 धावा. सेवन रन्स. हा नक्की इथेच झाली होती ना, कुठेतरी झाली होती. हा, तोंडऱ्याला 2 वर्ष अगोदर नाईटला बेतवडा वर्षच कुठारी झाली होती. 12 बॉलांना 7 पाहिजे होत्या बेतवडेला. त्या वेळेला तो सामना खुटारी संघाने जिंकला होता. सुनील, हा 2 वर्ष अगोदरचा रेकॉर्ड नाईटचा. मग सामना कुठेतरी हा बनू शकतो या शंका नाहीये, पण इथे मात्र हा थोडासा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पाहायला मिळाला. दरम्यान डॉट येतोय. 27 वरती 8 आहेत. शेवटचा षटक आहे. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पुढे आलाय, परंतु धाव इथे चेंडू आणि बॅटचा कनेक्शन नाहीये. डॉट येतोय. फलंदाज जितेश म्हात्रे आणि जतीन म्हात्रे जोडी आहे.
पुढारी म्हटलं तर आमची फॉर्च्यून इव्हेंट्स राजेंद्र म्हात्रे. हो, स्लोअर चेंडू होता. आता मात्र इथे क्लीन बॉल झालाय. फलंदाजाला परतावा लागेल. 9वा विकेट तंबूच्या आश्रयाला. 27 वरती 9. तर इथे मात्र जितेश बाद झालाय. त्याच्याच विश्लेषण होता इथे की ज्याने शेवटचा त्यावेळेला षटक हाताळला होता आणि जो 12वा बसलाय त्याने तो एक षटक हाताळला होता. तो आता 12 मध्ये आलाय. थोडीशी उतरती कला. अजून एक डॉट चेंडू. तर गोलंदाज मात्र मेडन ओव्हरच्या उंबरट्यावरती आलाय की काय. 3 चेंडू सध्या 4 चेंडू सध्या तरी डॉट फेकले गेलेत गोलंदाज विष्णूने. हो, इथे मात्र नक्कीच एक धाव मिळेल. एका धावेनेशी मात्र धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे. ती 28. शेवटचा चेंडू आहे. पहिल्या इनिंग मधला हा शेवटचा एक चेंडू. चला टॉस साठी बघा डायरेक्ट डिसिजन आहे. दोन्ही टीम रिटगर वर्सेस नारायण. तर उपस्थित नसाल तर मग जो संघ उपस्थित असेल त्या संघाला टॉस दिला जाईल. दोन्ही नसतील तर मात्र एक एक ओव्हर कमी केली जाईल. स्पर्धा नियमानं असणं गरजेचं आहे. हो, इथे मात्र मोठा फटका खेळला गेलाय. तत्पुरी झेल्स ड्रॉप. खेळ तर सुटला गेलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न थांबलेत का हा प्रश्न. मात्र तिसऱ्या पंचांची मागणी होते रनआउट साठी. तत्पुरी 2 तर कंप्लीट झालेले आहेत. पण तिसरी काय एक्झॅक्टली होईल की नाहीये हा प्रश्न आहे. पहिला तिकडे बघा. यस, हीच खऱ्या अर्थाने क्विरा इव्हेंट लाईव्हची टेक्नॉलॉजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. अरे त्यांनी पहिला षटकार तिकडं क्लिअर केलाय की बाउंड्री लगत तो टच तर नाही ना. तर इथून क्लिअर झालाय की नाहीये. आता इथे रनआउट आपण चेक करतोय. बघूया आपण. येस, थ्रो तर आलाय. बघूया आपण. सॅन्डी पालकर दिस चेक. यस, कम ऑन. क्या बात आहे. जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. संदेश, याच गोष्टीसाठी तुझं कौतुक आहे. खरं सध्या बरेच इट्स नॉट आउट. तर 3 धावा या कंप्लीट होतील आणि इथे मात्र आता या 3 धावेने पहिला सत्र देखील संपला गेलाय. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 31 धावा. 9 विकेट तंबूच्या आश्रयाला होते आणि आता मात्र जिंकण्यासाठी 5 षटकांमध्ये टीम बेतवडेला धावा आहेत हव्या आहेत त्या 32. तर ऐकूया पुढच्या सत्रामध्ये आवाज बाबूशाह. समालोचक एसोसिएशन के प्रेसिडेंट अध्यक्ष, पिछले देखिए 4-5 दिनों से ये रिश्ता, ये मोहब्बत फिर से वापस केपीसी ट्रॉफी देखिए उसके बाद है
चलिए पहला गेंद गिरते ही जैसे कप्तान यहाँ पर उपस्थित नहीं रहेंगे, डायरेक्ट देखिए यहाँ पर रुनोले बंदे की बात करेंगे, नारायण टीम को यहाँ पर टॉस दिया जाएगा। चलिए नारायण टीम का आ जाए तो निश्चित रूप से रुनोले बन से निलेश सेठ पाटिल तकदीर मात्रे और कैलाश पाटिल लेके टीम के कैप्टन से। चलिए बैटर तुरंत आपको समय मत लीजिए और फील्डिंग लगाइए अंपायर से। चलिए इसके बाद मुकाबला देखिए बात करेंगे, रुनोले बस नारायण टीम के कप्तान उपस्थित हैं। एक्विरा इवेंट रेड गेट बात करेंगे तो संदेश दादा सेल के कप्तान यहाँ पर कंपलसरी देखिए आपको आना पड़ेगा, नहीं तो जैसा यहाँ पर पहला गेंद गिरेगा जो मौजूद कप्तान है उन्हें टॉस दिया जाएगा। किरोली कैंसिल होके ये लिया था दिनेश पवार, कैंसिल उनका कोई तो गुजर गया, उन्होंने एकटपड़ा भेजा। चला रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार राजधानी क्रिकेट क्लब ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी घोट या आयोजन नियोजन राजधानी क्रिकेट क्लब बोलायचं गेला तरी बालादादा धुमालचे आधारस्तंभ त्यांचे सोबत बघा पूर्ण टीम पूर्ण संघ प्रसाद दादा पाटील से, पप्पू होंदे, सुनील दादा सालुंके, प्रदीप पाटिल से, रुपेश सालुंके, कुमार पाटिल से, ब्रुसल पाटिल से, परनपुर जी, राहुल जी पाटिल से, प्रशांत जी पाटिल से, प्रणय जी पाटिल से, महेश जी पाटिल से, हर्षल जी मडवी, पूर्ण ग्रामस्थ मंडल से राजधानी क्रिकेट क्लब घोट है। तो चलिए चलेंगे यहाँ पर से चलिए इस टूर्नामेंट में देखिए जिन्होंने डोनेशन किया है निश्चित रूप से इनका भी जिक्र करेंगे जैसा वक्त समय मिलेगा इनिंग ब्रेक या ड्रिंक्स की ब्रेक में। चलिए ले चलूंगा मुकाबले की तरफ जहां पर देखिए एक MIDC तलोजा में क्या बड़ा खूबसूरत देखिए आयोजन नियोजन है और जिस टूर्नामेंट की देखिए ट्रॉफी बयां कर रही है भाई चमकता ट्रॉफी देखिए और उसके साथ मालिक अभी देखिए मोटर बाइक है त्याच्यासोबत बघा स्पोर्ट्स सायकल आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये बघा संदीप पाटील सर लोक फडके सर अतिशय सुंदर आवाज है एकविरा डीजे करण दादा पाटिल से अभिष्कार जयेश है और इसके साथ साथ देखिए SP पैनल सैंडी पालकर सर सुनील टांडिल सर और उनके साथ देखिए हमारे सुनील पाटिल सर एक तैयार गेंदबाज अपील अगेंस्ट अंपायरिंग देखिए भाई अंपायर बता रही हैं 2.5 पेड़ बल्ला नहीं छुआ और विशाल का भी तारीफ करना चाहूंगा। विशाल ने देखिए विकेट कीपर को भी समझाया कि शायद आपकी नजरें नहीं थी, सही डिसीजन था। ये बड़ी खिलाड़ी की ये पहचान होती है अपने टीम को लेकर चलना। देखिए खास करके बात करेंगे ना ऑर्गेनाइजर भी हैं बड़े अच्छे। भलाई देखिए टारगेट छोटा है लेकिन मुश्किल बना सकते हैं। चलिए बॉल गिर चुका है जिसके कारण से यहाँ पर टॉच है। मौजूदा कप्तान जो उपस्थित है रुनोले बन से हरण टीम। चलिए हॅलो बघा या स्पर्धेच्या नियमानुसार जर इनिंग ब्रेक संपण्या अगोदर जर तुमचा कॅप्टन नसेल आणि अपोजिट कॅप्टन नसेल तर जो नसेल आणि जो उपस्थित असेल उपस्थित असलेल्या कॅप्टनला टॉसविंग करार दिला जातोय। तर इथे नारायण संघाचा कॅप्टन उपस्थित आहे तर रिडगर संघाचा कॅप्टन उपस्थित नसल्या कारणाने नारायण संघाला टॉसविंग करार दिला गेलेला आहे, याची नोंद घ्या रिडगर संघ। चलिए बात करेंगे अच्छा सुनील सालू की बात करेंगे ना। मैं जब पल्ले के टूर्नामेंट में गया था डम्बोली में देखिए नियम में मैं बोला भाई आपके तो यहाँ पर नियम ऐसा नहीं था, बोलता है हमने आपके रायगढ़ घर से सीखा है। तो ये देखिए ठाणे रायगढ़ दोनों भाई भाई और दोनों के दोनों तबाही। कुछ डिसिप्लिन हमने भी वहाँ से यहाँ फॉलो किया संदीप सर और कुछ देखिए यहाँ पर और टॉस जीते शायद डिसीजन भी तुरंत देना है देखिए और ये नियम भी ये भी अच्छी है भाई। यहाँ पर 6 रन आता हुआ माफी चाहेंगे थोड़ा मैच तक नहीं पहुँच पाए कारण ना यहाँ पर रेडगढ़ टीम के कप्तान पहुँच नहीं पाए, वो डिसीजन हमें पहुँचाना पड़ा
और टॉस जीतकर बैटिंग लिए। और संदीप सर, रेडगढ़ टीम अगर चाहती तो मैं टॉस जीतकर फील्डिंग लूं, फिर वो तो सोचेंगे मेरा ना ही आना बेहतर हो गया शायद, लेकिन कंपलसरी आना पड़ता है भाई, क्योंकि और ज्यादा समय लगाएंगे तो फिर एक मेरा इवेंट लाइव है। और मैदान के ऊपर से खिंचाया देखिए वर्ष, इरादा साफ है, भलाई दे रहे हैं, इलाका तेरा धमाका मेरा, और एक 4 रन। बड़ा अच्छा टीम है। और यह चलिए कप्तान सिनातान प्रवीण के बल्ले से देखिए और एक बड़ा हिट, झलक 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 दिखला जा चरण। चलिए यहाँ पर बात करेंगे 12 खिलाड़ी देखिए हमारे चेतन कोठारी बहुत अच्छा देखिए साथ देते हुए। पहला ओवर में देखिए यहाँ पर 22 रन, और जहां पर देखिए पहला ओवर में आया था कोठारी टीम का 4 रन, 3 विकेट कमाए थे। और प्रशांत टांडेल ने देखिए बात करेंगे तो हाहाकार मचाए थे भाई, 5 विकेट देखिए पूरा उन्होंने उस इनिंग में देखिए 2 ओवर का स्पेल रहा, और 6 रन थे 2 ओवर में सिर्फ ही, और जहां पर 5 विकेट लिए। आता बघा 24 चेंडू 10 धावाची गरज आहे, मैच एकदम से जवळ सा है, करीब लिया है और सीधा खेले भाई यहाँ पर, कमाल की टाइमिंग देखिए, और एक 4 रन। करेंगे 2 साल पहले देखिए खुटारी टीम ने इन्हें बाहर निकाला था, लेकिन आज पहली मैच में देखिए बात करेंगे बेतोड़े पॉट टीम यहाँ पर से, इस टीम को देखिए बाहर निकालते हुए इन होते हुए केवल 32 का टारगेट था, मुकाबला जीत चुके हैं, कोई बात नहीं, खुटारी टीम बड़े अच्छे टीम है, और शायद वो यही मन में सोचेंगे जब अगले बार मिलेंगे, एक एक सभी बराबरी हो चुके हैं, और ये होता है चलिए सेकंड करके निकलना पड़ेगा भाई। और बेतोडे बॉस संघा कुठे जायचं नाही, लगेच सेकंड राउंडचा मैच होईल। अगले मैच के साथ देखिए विनर के पीछे मैच खेला जाएगा। और संदीप सर ये बातें होती है, देखिए हमने ये बात केपीसी ट्रॉफी में बताया था, मानकुली टीम को 2 साल पहले बामुंडुगरी टीम ने A1 जोड़ी में हराया था क्वालिफाई मुकाबला, और उन्होंने देखिए सिक्का दिया 2 साल बाद आकर। और वही बात करेंगे खुटारी टीम ने 2 साल पहले इस टीम को सिक्का दिया था, लेकिन आज उस टीम देखिए भारी होते हैं। कोई बात नहीं, विशाल पूरी टीम है, अच्छी टीम है, चैंपियन टीम है, लेकिन एक बार अपनी लय, अपनी परफॉर्मेंस, अपनी क्लास की तलाश कर रहे हैं। आज संदेह नहीं संदीप सर खुटारी टीम की, लेकिन सीजन की शुरुआत है, टीम में बैलेंस परफॉर्मेंस है, लेकिन प्रवीण है, कप्तान सिनातान, लेकिन प्रशांत टांडेल